फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शहा सेना सुपारी घेऊन काम करते, फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेना सुपारी दिली आहे. उद्धव ठाकरेंची शिंदेच्या शिवसेनेवर टीका. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, शिंदेची शिवसेना म्हणजे बाप्पाचा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका. यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचंय, उद्धव ठाकरेंची शिंदे पिता पुत्रांवर टीका. तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दारोदारी फिरल्यानं तुमचं शेमडं पोरगं आमदार झालं, श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश मस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघामध्ये सभा, उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरेंचा खाऊसाहेब असा उल्लेख. अर्थखातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडलेली नाहीत, लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल, बारामतीमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील चिमुकलीला अखेर न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. नसरापूर प्रकरणामध्ये 55 दिवसामध्ये निकाल, पीडित कुटुंबियांना निकालावेळी कोर्टामध्ये अश्रू अनावर. नसरापूर प्रकरणातील कोर्टाच्या निकालानंतर ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च, 55 दिवसामध्ये नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार. फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल, नसरापूर प्रकरणामधील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली, न्यायव्यवस्थेवर विश्वास, पीडितेच्या आईची प्रतिक्रिया. नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये निवेदन, कोर्टाचं मनापासून आभार, विक्रमी वेळेमध्ये खटला चालला, नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं, फडणवीसांचं वक्तव्य. तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती, कोर्टासह पोलिसांचे आभार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. सर्वात जलद गतीनं निकाल लागलेला हा पहिलाच खटला, न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत, नसरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची प्रतिक्रिया. भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. टीईटी पेपरफुटी प्रकरणी विरोधक सभागृहामध्ये आक्रमक, पेपरफुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का, विजय वडेट्टीवारांचा सवाल. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी. टीईटी फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल, फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही, भुसेंची घोषणा. तर मकोका अंतर्गत कारवाई होईल, त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू, भुसेंची सभागृहात माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी पथक दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये रवाना, मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू, आतापर्यंत 3 अटक. शेतकरी कर्जमाफी फसवणूक, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, ही फक्त मतं मागायला घोषणा होती, विधानसभेत विजय वडेट्टीवारांची टीका. कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये काही दुरुस्ती गरजेची, शासन निर्णयातील दुरुस्ती होण्यासाठी वेळ लागेल, निर्णयामध्ये दुरुस्ती झाल्या तर अधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जाऊ शकेल, बच्चू कडूंचं वक्तव्य. लोहगड हत्या प्रकरणामधील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मावळ कोर्टामध्ये सुनावणी. दरम्यान केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियानं हत्येचा कट रचल्याची माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये मटण खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू, दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, पती शांताराम याळीच यांच्यावर उपचार सुरू. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिमच्या रिसोड शहरामध्ये दाखल होणार, पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरामध्ये जय्यत तयारी, यंदा महाप्रसादासाठी तब्बल 40,000 लाडू तयार करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये भंगाराचा विषय गाजला, पालिका अधिकाऱ्यांनी काढलेल्या भंगाराच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात, ई निविदा न काढता टेंडर दिल्यानं नगरसेवक संतापले. छत्रपती संभाजीनगरमधील लाखेगाव महिला मारहाण प्रकरण, 7व्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याची पोलिसांची माहिती, आतापर्यंत 6 आरोपींना अटक. बीडच्या माजलगावमधील तालखेड परिसरामध्ये 33 वर्षीय तरुणाची हत्या, धारदार शस्त्रानं वार करून विकास वाघमोडे या तरुणाची हत्या. कल्याण पश्चिमेतील एनआरसी कंपनीच्या थकबाकी मालमत्ता कर वसुलीवरून गोंधळ, नगरसेवक राहुल कोट आक्रमक, केडीएमसीच्या महासभेमध्ये अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ठाकरेंच्या नगरसेवकांचा सभागृहात ठिय्या.
जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार. देऊळगाव कापूसवाडी रोडवरील जंगलामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. 2 तरुणांनी महिलेवर अत्याचार केल्याची पोलिसांची माहिती. 14 आरोपींना अटक करण्यात आली. माजी संदीप नाईकांचा बेलापूर विधानसभेत जनता दरबार. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला. पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन. शिंदेंमुळे फडणवीसांच्या अडचणी. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध. ईटी पेपर फुटीवरून ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात एल्गार. ईटी पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये मनविसेचं आंदोलन. पुण्याच्या राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये मनविसेचा ठिय्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी. बुलढाण्याच्या देऊळगावमध्ये जलजीवन मिशनची 5 कोटींची नळ योजना 5 वर्ष उलटूनही अपूर्ण. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गावकरी संतप्त. ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं. लातूरच्या हरंगुळ खुर्द गावातला मुख्य रस्त्याची दुरवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तरुणांचं अर्धनग्न आंदोलन. काम पूर्ण करण्याची आंदोलकांची मागणी. गोंदियाच्या तिरोडा इथे काँग्रेसचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि बेरोजगारांच्या समस्यांना घेऊन आंदोलन. यवतमाळमध्ये टीटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. टीटी पेपर फुटीमधील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. युवा काँग्रेसची मागणी. चांदवड तालुक्यामधल्या वडाळी भोई इथे एसटी बस थांबा देण्याची मागणीसाठी गावकरी आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळी भोई इथे रस्ता रोको आंदोलन. वडाळी भोईसह 22 गावातील नागरिकांची एसटी बस न थांबल्यानं गैरसोय. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामधल्या मेघा नदीला पूर. आठवडी बाजारामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान. नदीची संरक्षण भिंत तुटून पाणी बाजारामध्ये शिरलं. सलग दुसऱ्या दिवशी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. धरणे, नद्या आणि जलस्रोतांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं नागरिकांसह उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. बीडच्या अनेक भागामध्ये दमदार पावसाला सुरुवात. दमदार पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात तर काही भागात पावसाची प्रतीक्षा.